हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फेक आयलॅशेस म्हणजेच नकली पापण्या कशा पद्धतीने लावू शकतो हे पाहणार आहोत। आणि तुम्ही पाहू शकता इथे मी कॅललिश या ब्रँडच्या नकली पापण्या म्हणजेच फेक आयलॅशेस घेतलेले आहेत आणि त्याचसोबत मला हा ग्लू देखील रिसीव झालेला आहे। 300 रुपयांमध्ये हे कॉम्बो मला रिसीव झालेले आहे। तुम्ही पाहू शकता हा ग्लू एकदम व्हाईट आहे, दिसताना व्हाईट दिसते पण लावल्यानंतर एकदम तो इनविजिबल दिसणार आहे। तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आय मेकअप जो आहे आपला तो करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच लॅशेस लावायचे आहेत। लॅशेस लावल्यानंतर आय मेकअप करायचा नाही आहे। तर इथे मी माझ्या डोळ्यांच्या साइडच्या लॅशेस घेतलेल्या आहेत आणि त्या घेतल्यानंतर आपल्याला त्या थोड्याशा ट्विस्ट करायच्या आहेत। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याच प्रमाणे आपल्याला त्या ट्विस्ट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या लवचिक होतील आणि लावण्यासाठी इझी जातील। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मी माप घेत आहे, म्हणजे आपल्या डोळ्यांच्या साइज प्रमाणे आपल्याला त्याचं माप घेऊन एक्स्ट्रा जे प्रोडक्ट आहे म्हणजे एक्स्ट्रा ज्या पापण्या आहेत त्या कट करायच्या आहेत। तर इथे ह्या पापण्या संपूर्ण माझ्या डोळ्यांवरती व्यवस्थितपणे बसत आहेत, त्यामुळे मी त्या कट करणार नाही आहे। तुम्हाला जर थोड्या मोठ्या वाटत असेल तर तुम्ही कट करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला हा जो ग्लू आहे तो व्यवस्थितपणे त्या पापण्यांवरती लावून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पहा मी व्यवस्थितपणे त्या जागेवरतीच ग्लू लावत आहे जी आपल्याला आपल्या डोळ्यांवरती चिटकवायची आहे। अजिबात थोडं पण इकडे तिकडे जाऊ देऊ नका, नाहीतर त्या चिटकून बसतील आणि लावताना तुम्हाला खूप त्रास होईल। तर तुम्ही पाहू शकता इथे मी व्यवस्थितपणे ग्लू लावून घेतलेला आहे, एकदम हलक्या हाताने लावलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला तो थोडासा सुकवायचा आहे। तर तुम्ही फुंकर मारून तो सुकवू शकता किंवा फॅन खाली धरू शकता थोडंसं 5 मिनिटं। तर व्यवस्थितपणे मी थोडंसं ते सुकवून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्टली अप्लाय करताना काय करायचं आहे, सगळ्यात सुरुवातीला आपल्या ज्या पापण्या आहेत ना त्याचं जे मिडल पार्ट आहे तो डोळ्यांवरती ठेवायचा आहे, म्हणजेच एकदम डोळ्यांच्या मध्यभागी त्या ठेवायच्या आहेत जेणेकरून त्या संपूर्ण डोळ्यावरती कवर होतील। तर तुम्ही पाहू शकता आणि आपली जी वॉटर लाईन आहे त्याच्या खाली म्हणजेच आपल्या ज्या ओरिजिनल लॅशेस असतात त्यावरतीच आपल्याला ते फेक आयलॅशेस लावायचे आहेत। स्किनवरती लावू नका, स्किनवरती लावल्यामुळे त्या एकदम फेक दिसतील, म्हणजेच चांगला लुक येणार नाही। तर तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थितपणे ह्या बसलेल्या आहेत आणि आपल्याला हाताच्या मदतीने किंवा तुमच्याकडे प्लकर असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही ते व्यवस्थितपणे सेट करू शकता। माझ्याकडे नाही आहे तर मी इथे एक आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे आणि त्याच्या मदतीने ते सेट करून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थितपणे हे लागलेलं आहे। झालं, एवढं इझी आहे। त्याच्यानंतर दुसरी देखील मी इथे पापणी घेतलेली आहे फेक आणि ती देखील तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्विस्ट करून त्याला देखील व्यवस्थितपणे ग्लू लावून घेत आहे। चिटकवताना मी तुम्हाला सांगितलं जसं की स्किनवरती लागू देऊ नका, एकदम इझी आहे। फक्त स्किनवरती नाही लागलं पाहिजे, आपल्या ज्या ओरिजिनल लॅशेस आहेत त्यावरती लागलं पाहिजे आणि सुरुवात आपल्याला मिडलपासून करायची आहे। मध्यभागी ठेवून दोनही साईडला व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता दुसरी देखील पापणी म्हणजे दुसऱ्या डोळ्यांना देखील मी ही फेक आयलॅशेस लावून घेत आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे यावेळेस देखील मी मिडलला ठेवलेला आहे आणि एकदम व्यवस्थितपणे आपल्या जे लॅशेस आहेत त्यावरतीच ही ठेवलेली आहे आणि हलक्या हाताने फक्त ती सेट करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता ही देखील छान सेट झालेली आहे आणि ह्या लावल्यानंतर थोडंसं 5 मिनिटं आपल्याला थांबायचं आहे, तो जो ग्लू आहे तो सुकेपर्यंत आणि त्यानंतर ह्या एकदम व्यवस्थितपणे सेट होऊन जातात। तुम्ही जेव्हा एखाद्या फंक्शनसाठी किंवा लग्नासाठी किंवा एखाद्या सणासाठी तयार होता आणि जेव्हा जास्त आय मेकअप करता, छान असा आय लुक क्रिएट करता, तेव्हा तुम्ही ह्या पापण्या लावून बघा, अतिशय सुंदर लुक येतो आणि एकदम सुंदर तुमचा आय मेकअप दिसतो। तर तुम्ही इथे पाहू शकता ह्या छान सेट झालेल्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला एक छानसा मस्कारा घ्यायचा आहे आणि त्या पापण्यांवरती लावायचा आहे जेणेकरून एक नॅचरल इफेक्ट येईल। आणि तुम्ही पाहू शकता मी दोनही डोळ्यांना व्यवस्थितपणे हा लावून घेतलेला आहे, हलक्या हाताने लावलेला आहे। त्याच्यानंतर एक छानसं काजळ घेऊन आपल्याला काजळ देखील लावायचं आहे।
काजळ लावून झाल्यानंतर तुमचा जो आय मेकअप आहे तो अजूनच छान उठून दिसणार आहे। तर इथे माझं काजळ देखील व्यवस्थितपणे लावून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ज्या पण आपल्या पापण्या आपण लावलेल्या आहेत त्या एकदम सुंदर आणि नॅचरल दिसत आहेत। ह्या ज्या पापण्या आहेत म्हणजेच फेक आयलॅशेस आहेत ते तुम्ही काढून देखील ठेवू शकता। तुमचं फंक्शन किंवा काही असेल ते झाल्याच्या नंतर तुम्ही काढून ठेवून व्यवस्थितपणे त्या बॉक्समध्ये सेट करून ठेवू शकता आणि परत एकदा म्हणजेच बरेच वेळेस तुम्ही त्या यूज करू शकता। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।